तर विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट मार्फत जी 2025-26 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली शिपाई पदाच्या एक्झामचा आपण पॅटर्न बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न किती मार्कांना येतील त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, मी प्रॉडक्ट सेक्शनमध्ये काही इम्पॉर्टंट बुक्सची लिंक दिलेली आहे. हे बुक्स तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असतील. ते तुम्ही जाऊन तिथून खरेदी करू शकतात. मित्रांनो, प्रॉडक्ट सेक्शनमध्ये मी त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रो, बॉम्बे हायकोर्टामार्फत शिपाई फराश हमाल या पदाकरता तब्बल 1000+ जागांची भरती प्रक्रिया ही निघालेली आहे आणि त्याची अर्ज प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, आता एक्झाम पॅटर्न हा कशा पद्धतीने असणार आहे बघा. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुमची लेखी परीक्षा ही होणार आहे. लेखी परीक्षेसाठी एकूण 30 गुण असतील. या लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न तुम्हाला असतील. म्हणजेच मित्रांनो, MCQ टाईपमध्ये तुमचे क्वेश्चन हे असणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला ही परीक्षा पास होण्यासाठी किमान 50% म्हणजेच 15 गुण हे आवश्यक असणार आहे. जर तुम्हाला 14 किंवा 14पेक्षा खाली मार्क असतील तर तुम्ही ही परीक्षा पास होणार नाही. तुम्ही पुढच्या टप्प्याला कन्सिडर केले जाणार नाहीत. आणि बघा मित्रांनो, ज्यांना 15 मार्क असतील किंवा त्याच्या पुढे मार्क असतील ते सर्व पुढील चाचणीसाठी पात्र असतील असं नाहीच. यामध्ये सुद्धा मेरिट लागेल. ते मेरिट जे लागेल त्यानुसार 1:10 मुलांना हे शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात येईल. तर तुमची शारीरिक क्षमता चाचणी ही 10 मार्कांची असेल. या शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कोर्टात बोलवून तुमची शारीरिक चाचणी व स्वच्छता चाचणी म्हणतो आपण त्याला, ते सर्व घेण्यात येईल. यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे टास्क दिले जातील. ते तुम्हाला त्यांना करून दाखवावे लागतील. त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये पुढे मुलाखत असेल. तुमची मुलाखत ही तुमची 10 मार्कांची असेल. तर मित्रांनो, जे विद्यार्थी शारीरिक क्षमतेसाठी पात्र होतील त्याच्यामधून सुद्धा काही मुलं शॉर्टलिस्ट केले जातील मुलाखतीसाठी. मुलाखतीसाठी साधारणतः एका पोस्टसाठी 3 या पद्धतीने उमेदवार हे शॉर्टलिस्ट केले जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक्झाम पॅटर्न होता. जर तुम्हाला हा पॅटर्नचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.